इंजिनिअरिंग करताय ना, मग IT कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना. अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं. पालकांनो, IT इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत. मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच. नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर. संपर्क 95 45 53 58 57. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं रविवारी 3 डिसेंबरला पुणे येथील यशवंतराव चव्हाण ज्ञान प्रबोधिनी सभागृह या ठिकाणी नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता गावचे माजी सरपंच विजय शेवाळे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. पद्मश्री पोपटराव पवार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. विजयराव शेवाळे हे सरपंच असताना त्यांनी आपल्या गावचा विकास कामांच्या माध्यमातून कायापालट केलाय. विकासात्मक कामं करत आदर्श निर्माण केलाय. विकासात्मक कामं करत एक आदर्श गाव निर्माण केलंय. तर सुंदर गाव योजनेत भाग घेतल्यामुळं 10 लाखांचा तालुकास्तरीय पुरस्कार आणि 40 लाखांचा जिल्हास्तरीय पुरस्कार त्यांनी मिळवलाय. गावात जलयुक्त शिवाराची कामं, नदी खोलीकरण, जलसंधारण कामं, वृक्षारोपण यांसह अनेक विकासात्मक कामं करत गावची प्रगती केली आहे आणि यामुळेच या गावाला राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झालाय. हा पुरस्कार माझा नसून गावातील प्रत्येक नागरिकानं आणि जनतेनं केलेलं सहकार्य यामुळं मला हा पुरस्कार मिळालाय, असं माजी सरपंच विजयराव शेवाळे यांनी सांगितलंय. यापुढील काळामध्ये आणखी जोमाने गावच्या विकासासाठी प्रयत्न करू, असाही विश्वास उपसरपंच विजयराव शेवाळे यांनी व्यक्त केलाय. आज राज्यस्तरीय पुरस्कार यशदामध्ये पुणे येथे आज संपन्न झालेला आहे. हा पुरस्कार मिळण्यामागे एकच उद्देश आहे की गावचा विकास म्हणजे हा एक जिल्हा लेवलला आपल्याला जिल्ह्यामध्ये प्रथम एकच पुरस्कार हा प्रदान झालेला आहे. या पुरस्कारासाठी आपले पद्मश्री पोपटराव पवार साहेब तसेच माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब खासदार यांच्या हस्ते आज पुरस्कार प्रदान झालेला आहे. आणि हा पुरस्कार हा माझा नसून पूर्ण गावातील जनतेच्या सहकार्यामुळेच हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि इथून पुढच्या काळात जनतेच्या ज्या समस्या असतील त्या पूर्ण करण्यात मी सदैव तयार असणार आहे. आणि दुसरं असं की गावाचा विकास केल्यामुळंच हा मला पुरस्कार मिळत आहे. आणि गावचा विकास म्हणजे पाणलोट क्षेत्रामध्ये आपण चांगला भाग घेतलेला आहे. जलयुक्त शिवार, वृक्ष लागवड, तसेच गाव स्वच्छ आणि सुंदर गाव यामध्ये आपण चांगल्या प्रकारे भाग घेतल्यामुळं आपल्याला तालुकास्तरीय पुरस्कार तसंच जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळं गावाला 10 लाख रुपये तालुकास्तरीय व 40 लाख रुपये जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर हा राज्यस्तरीय पुरस्कार आपल्याला प्रदान झालेला आहे. त्याबद्दल मी सरपंच परिषदचे आभार मानतो. आणि आपण सर्वजण या पुरस्काराला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानून येणाऱ्या काळामध्ये मुंबईत सरपंच भवन उभारणार आहे, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोलून दाखवलाय. मी मगाशी भूषणजी गगराणी जे प्रधान सचिव आहेत त्यांना फोन केला की ते जे भवन आहे ते भवन आम्ही सरपंच भवन आणि त्याला काही रिपेरिंग करायची असेल तर ती रिपेरिंग आम्ही सिडकोच्या माध्यमाने करून देऊ. आणि पोपटराव साहेब आपल्याला मी या ठिकाणी शब्द देतो की ते ग्रामविकास भवन जे आहे हे नक्कीच आपल्या सरपंचांसाठी कसं आणि त्याच्यासाठीच ते बनलं होतं. आम्ही जेव्हा UD भवनची आम्ही एक UD भवन म्हणून आपल्याला करायचं आहे मुंबईमध्ये, तेव्हा मला सांगितलं गेलं होतं की सरपंच ग्रामविकास भवन बनून तयार आहे, पण आता त्याची परिस्थिती चांगली नाही आहे. पण ती परिस्थिती चांगली करून येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये हे आपलं सरपंच भवन या ठिकाणी उभं राहील असा शब्द देखील आपल्याला मी या ठिकाणी देतो. आणि मला वाटतं आपल्या तर मानधनाचा विषय आहे, तो नक्कीच त्याच्यामध्ये अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती विचार केला, तो मानधन वाढवला आपण. आणि राहिलेला आपली अपेक्षा आहे की 10,000 जो आहे तो मानधन त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि मला वाटतं 10,000 मानधन करायला महिन्याचे सगळे मिळून 30 कोटीपेक्षा जास्त लागणार नाही. जर बजेटमध्ये पण आपण त्या ठिकाणी
बॅलन्स करू शकलो तर मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये पण क्रांती होऊ शकते. तर मला वाटत नाही की 30 कोटी जो आहे तो एवढा मोठा निधी जो आहे तो सरकारला त्या ठिकाणी आहे. यावेळी प्राध्यापक शिवाजीराव घाडगे, जालिंदर पाटील डोंगरे, चेअरमन बाबासाहेब डोंगरे, भीमराज गव्हाणे, बापू नाना गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, सोमनाथ आढाव, बाळासाहेब डोंगरे, ताराचंद डोंगरे, भानुदास काळे, बापू डोंगरे, शिवनाथ शिवाळे, संकेत राजपूत, बाळासाहेब पोपट डोंगरे, सचिन बोरुडे यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल 84 68 81 64 40.